आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 2 मे पासून उन्हाळी सुट्टी, 15 जून पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू. राज्य शैक्षण संचालनालयाचे परिपत्रक 1 मे रोजी निकाल जाहीर. 29 एप्रिल 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुलकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय सन 2026 मधील उन्हाळी सुट्ट्या आणि शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करण्याबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले असून राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांना 2 मे 2026 पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी 14 जूनपर्यंत राहणार असून सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये ह्या वेळापत्रकानुसार एक समानता आणण्यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. याआधी दिनांक 1 मे 2026 रोजी येत्या 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सध्या शाळेमध्ये उत्तरपत्रिका तपासणी व प्रगती पुस्तिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. उत्तरपत्रिका पालकांसमोर ठेवण्याचे निर्देश. शिक्षण संचालनालयाने यंदा एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील संकल्पनात्मक समज, कौशल्य आणि उणीवा स्पष्टपणे समोर येणार असून पालकांना आपल्या मुलांच्या प्रगतीचे अचूक आकलन होईल. तसेच शिक्षक पालक यांच्यातील संवाद वाढून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करणे सुलभ होणार आहे. ह्या निर्णयाचे अपेक्षित फायदे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे अचूक मूल्यांकन, अध्ययनातील उणीवा ओळखून उपाययोजना शक्य, पालकांचा सहभाग व जबाबदारी वाढणार, गुणापेक्षा कौशल्य आधारित मूल्यांकनाला चालना, पारदर्शकता, विश्वासार्ह मूल्यमापन प्रक्रिया, CBSE ICSE शाळांना स्वायत्तता. दरम्यान CBSE ICSE आणि इतर शाळा मंडळांच्या शाळांना त्यांच्या स्वतंत्र वेळापत्रकानुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच ज्या शाळांमध्ये विशेष शैक्षणिक उपक्रम सुरू होती असतील त्यांनी स्थानिक पातळीवर योग्य तो निर्णय घ्यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी सत्र नियोजन जाहीर. बुलढाणा जिल्हा हा विदर्भातील एकमेव जिल्हा असून शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सविस्तर सत्र आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्टी 2 मे ते 14 जून ह्या संपूर्ण राज्यासाठी आहे. तसंच प्रथम सत्र 15 जून ते 4 नोव्हेंबर, दिवाळी सुट्टी 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2026, द्वितीय सत्र 26 नोव्हेंबर ते 2026 ते 1 मे 2027. एकूण 234 शालेय कामकाजाचे दिवस असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये हा एकाच 234 दिवसाचा नियोजन फरक होणार आहे. बाकी कामकाजाचे दिवस 234 निश्चित करण्यात आले असून 30 एप्रिल 2027 हा शेवटचा अध्यापन दिवस असेल. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून निकाल जाहीर केला जाईल. जूनमध्ये सकाळ सत्राचे नियोजन. विदर्भातील वाढत्या तापमानाचा विचार करून 15 जून ते 29 जून 2026 या कालावधीत शाळा सकाळी 7 ते 11:45 ह्या वेळेत चालवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर 30 जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल. प्रशासनाच्या सूचना. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुख्याध्यापकांना त्यांच्या अधिकारातील सुट्ट्या वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित करून शिक्षण अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे राज्यभरातील शाळांमध्ये शैक्षणिक सत्राचे नियोजन अधिक सुसंगत आणि पारदर्शक होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, पालक, प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबुलकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट अखिल तांबुलकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. तिन्ही परिपत्रक अखिल तांबुलकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.